सोमदत्त नावाचा ब्राह्मण होता. खूप हुशार, खूप विद्यावान. त्यांनी जवळजवळ 16 वेदास पाठ केले होते. इतका हुशार होता की त्याचा देव पण प्रेस करायचे. बाकीचे जे ऋषी मुनी होते ते त्याच्या पाया पडायचे. त्याला जगातला राईटियस्ट माणूस मानत होते. या सोमदत्ताला चढला अहंकार. ह्यांनी केली ब्रह्मांची तपस्या. ब्रह्म प्रसन्न झाले आणि ब्रह्मांसोबत अग्निदेवता पण आले. सोमदत्त होता तो काय म्हणाला, तुम्हाला तर माहितीये मी केवढा हुशार आहे, सगळे देव मला प्रेस करतात, माझ्या मागे असतात, तर मला तुम्ही हक्क द्या त्यांच्या सोबत वर इंद्राच्या सभेमध्ये बसायचा. बर ब्रह्मा म्हणले असं कसं होईल ना, ठीक आहे तू सेज आहे, तू हुशार आहेस, पण डायरेक्ट मी तुला देवांच्या सोबत तर बसवू शकत नाही. मग तो म्हणतो तुम्ही असं कसं केलं. अग्निदेवतांनी ठरवलं की ह्याचा अहंकार आता नष्ट करायचा. मग ब्रह्मांनी पण त्याला शाप दिला, तू या पृथ्वी तलावर भटकत राहशील, तू खूप हुशार आहेस पण तू देवाच्या बरोबरीला कधीच येऊ शकत नाही. असा जन्म झाला या पृथ्वी तलावरच्या पहिला ब्रह्म राक्षसाचा.